बोलो येशू प्रभू की जोरदार टाळ्या वाजवू आपण. परमेश्वराच्या पवित्र नावाला आपण सर्वजण धन्यवाद देऊया. जोराने टाळ्या. आपल्या टाळ्याचा आवाज प्रभू येशूसाठी, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी आपण वाजवू. आमेन. डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पिता, आम्ही धन्यवाद करतो प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये. आम्ही सर्व लेकरं मिळून पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. आजच्या दिवसासाठी धन्यवाद. पुन्हा एकदा प्रभू तुझं पवित्र वचन ऐकण्यासाठी आमचं हृदय आम्ही तयार करतो. तू आमच्या हृदयाची भेट घेत आहे त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा आमच्या जीवनासंग प्रभू तुला जे काही बोलायचं आहे, होली स्पिरिट, पवित्र आत्मा, तू बोल आज. हालेलुया. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो म्हणून एक स्वर्गीय पिता. आमेन. यावेळेस आपण परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे जाऊया आणि यावेळेस आपण मत्तेचं शुभवर्तमान काढूया. देवाची स्तुती असो. मी पहाटे प्रार्थना करत असताना पवित्र आत्म्याने काही रहस्यमय गोष्टी मला प्रगट केल्या आणि आज त्या मंडळीला मी सांगत आहे. मंडळी म्हणजे देवाचे लोक. आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने मला एक गोष्ट दाखवली आणि ती म्हणजे एक बस आहे आणि तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की सगळे लोक बस मध्ये चढत आहेत. सगळेजण प्रवास करणारे आहेत, प्रवास करत आहे. आणि बस मध्ये चढताना कसे लोक चढतात तुम्हाला आणि मला सगळ्या जणांना ठाऊक आहे. प्रत्येकाला वाटतंय की मी पहिलं चढणार, मी पहिलं चढणार. मग याला धक्का दे, त्याला धक्का दे, त्याला बुक्का मार, त्याला बुक्का मार, आहे ना. त्याचा पाय तुडव, याचा हात तुडव, याच्या गळ्यातलं पडन, त्याच्या गळ्यातलं तुटन, कुणी शिव्या देईन, कुणी काय होईल, पण मला जागा मिळाली पाहिजे म्हणून मी पुढे पळतो. असं प्रत्येक जण बस मध्ये, एसटी मध्ये, लाल परी मध्ये चढताना किंवा अनुभव आलेले तुम्हाला मला. आणि त्यानुसार प्रभूने मला दाखवलं की सिस्टर आहेत आणि त्या बस मध्ये प्रवास करण्यासाठी निघाल्या आहेत. आणि बस स्टँड वरती त्या आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी भोवती आहेत. काही जेंट्स पण आहेत, पुरुष आहे, काही महिला मंडळ पण त्या ठिकाणी आहे. आणि त्या अगोदर मी बस मध्ये जाऊन बसलेलो आहे आणि त्यांना मी एक चेअर त्या ठिकाणी किंवा एक सीट मी त्यांना धरलं आहे. आणि मी त्यांना बस थांबल्यानंतर त्यांना घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. मात्र त्या ठिकाणी त्या वर चढायला कानागड करत आहे. थोडी पण पायाची हालचाल करत नाही, थोडा पण एक पाऊल पण वर उचलत नाही पायरीवरती टाकण्यासाठी. आणि माझी ती इच्छा आहे की त्यांना घ्यावा गाडीमध्ये घ्यावा, आहे का नाही, पटकन सीट मिळेल. परंतु त्या काय होईना, जवळ येईना आणि पुढं पाऊल टाकाना. त्यानंतर मी माझ्या ज्या सीट वरती ते 2 लोक होते त्यांना मी मदत करण्यासाठी बोलवलं आणि त्यांना म्हटलं की मला मदत करा की यांना वर घेण्यासाठी. परंतु त्या लोकांनी मला काही मदत केली नाही. तर पवित्र आत्मा आज मंडळीला काय सांगत आहे यामधून की जीवनाचा एक प्रवास आहे. शेजाऱ्याला सांगा, तुझ्या जीवनाचा एक प्रवास आहे. आणि हा प्रवास ख्रिस्ती कसा आहे? सगळेजण म्हणा, ख्रिस्ती म्हणजे कसा? सामर्थ्यशाली प्रवास आहे. आणि हा प्रवास करत असताना तुम्ही आणि मी अनंत काळच्या जीवनामध्ये आज प्रवेश केलेला आहे. परंतु हा प्रवास करत असताना किंवा हे जीवन जगत असताना तुम्हाला आणि मला सेवा कार्य करण्यामध्ये फार त्रास सहन करावा लागतो.
बरोबर आहे? घरच्यांचा आहे, कुटुंबाचा आहे, परिवाराचा आहे, नातेवाईकांचा आहे. कोण काय तुम्हाला आणि मला बोलन याचा तुम्हाला आणि मला भरोसा नाहीये. आणि त्यामुळे मी ती गोष्ट पाहिली की मंडळीतल्या लोकांना परमेश्वराचा आत्मा म्हटला की त्यांना सांग की तुम्ही आणि मी जे जीवन जगत आहे आणि ज्या प्रवासामध्ये तुम्ही आणि मी आहोत तो प्रवास तुम्ही आणि मी सोडू नका. माझं जे कर्तव्य आहे मंडळीला मार्गदर्शन करायचं, देवाच्या वचनातून त्यांना शिकवायचं, देवाच्या वचनाचा मांडणा त्यांना खाऊ घालायचा, आत्मिक जीवनामध्ये त्यांना दृढ करायचं, परिपक्व करायचं, बलवान करायचं, मजबूत करायचं, प्रार्थनेमध्ये त्यांना वाढवायचं. माझं किंवा सेवकांचं जेवढं देवाच्या वचनातून सांगायचं कर्तव्य आहे तेवढा देवाचा सेवक तुमच्यासाठी कष्ट करत आहे. परंतु शेवटी एक गोष्ट आहे, माझं काम मी करत आहे, पण मंडळीने जर मी हा जीवनाचा प्रवास तुम्हाला दाखवत आहे ना, तुमच्यासाठी मी मध्यस्थी करून स्वर्गीय पित्याकडे पाप क्षमा मागून जागा त्या ठिकाणी तयार करत आहे, तर तुमचं पण कर्तव्य आहे की देवाचा सेवक आमच्यासाठी जे काही कष्ट करत आहे किंवा झटत आहे किंवा मेहनत करत आहे आमची आध्यात्मिक जीवनाची वाढ होण्यासाठी, तर आमचंही कर्तव्य आहे की आम्ही एक पाऊल विश्वासाने पुढे टाकलं पाहिजे. जे काही आम्ही देवाचं वचन ऐकतो, देवाचा शब्द तुम्ही आणि मी ऐकतो, त्यावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवून एक एक पाऊल विश्वासाने तुम्ही पुढं आलं पाहिजे. येशू मसीह की. तर आज आपला जो सब्जेक्ट आहे हा दरवाजा आहे. काय आहे? इंग्लिश मध्ये त्याला डोअर म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला म्हणा दरवाजा. दरवाजा कोणाला माहित नाही असे तुमच्यातले किती लोक आहेत ज्यांना दरवाजा माहित नाही? सगळेजण दरवाजामधून प्रवेश करत आहे आणि तुम्हाला आणि मला सगळ्या जणांना ठाऊक आहे की येशू ख्रिस्त देखील म्हटला मार्ग, सत्य आणि जीवन. काय म्हटला येशू? सगळेजण बोला, काय म्हणाला येशू? मीच आहे. म्हणजे स्वर्गात जाण्याचा दरवाजा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर आपण देवाच्या वचनातून पाहूया. मत्तेचं शुभवर्तमान अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 13 आपण वाचूया. अरुंद दरवाजाने आत जा. सगळ्या जणांना मिळालं का बघा? मत्तेचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि वचन क्रमांक 13. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. तर परमेश्वराचं वचन तुम्ही आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांना या ठिकाणी काय म्हणत आहे. कुठल्या दरवाजाने? 2 दरवाजे आहेत आत्मिक जीवनासाठी. एक आहे अरुंद दरवाजा आणि एक आहे रुंद दरवाजा. अरुंद म्हणजे कसा आहे? छोटासा दरवाजा आहे. सगळ्यांना छोटासा दरवाजा आहे आणि छोट्याशा दरवाजामधून एक खड्डी 50, 60, 100 लोक प्रवेश करू शकणार. आणि मग तुम्हाला आणि मला हे इष्टीचं उदाहरण, लालपरीचं उदाहरण समोर ठेवायचं सगळ्या मेसेज मध्ये. एसटी एवढी मोठी आहे परंतु तिला दरवाजा एकच आहे. काय आहे? एवढी मोठी एसटी आहे आणि तिला दरवाजा एकच आहे आणि तो दरवाजा पण छोटाच आहे. आणि त्या दरवाजामधून लोकांना चढायचं पण आहे आणि लोकांना उतरायचं पण आहे. तर चढणाऱ्यांना घाई आहे
आणि उतरणाऱ्यांना पण घाई आहे. कुणीच या ठिकाणी कोणाचा विचार करत नाही. तर आमचा प्रवास करत असताना पहिला दरवाजा आहे अरुंद दरवाजा. अरुंद दरवाजा तुम्ही आम्ही पाहतो हा स्वर्गाचा दरवाजा आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या लोकांना म्हटलेलं आहे अरुंद दरवाजाने वाचा. अरुंद दरवाजाने आत जा. अरुंद दरवाजाने आत जा किंवा आत या. कारण अशाकडे अरुंद दरवाजा तुमच्या आणि माझ्या डोळ्याच्या समोर आणा. हा स्वर्गाचा मार्ग आहे. हा परमेश्वराचा मार्ग आहे. हा तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यात प्रवेश करण्याचा मार्ग आहे. आणि मग परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि मी या ठिकाणी पाहतो की आज मनुष्याला या जगामध्ये जीवन जगत असताना त्या देवाची त्या ख्रिस्ताची ओळख होणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आमेन. मनुष्याला देवाची ओळख होणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. जोपर्यंत मनुष्याला देवाची ओळख होत नाही, देवाची ओळख करून घेण्यासाठी करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त बायबल सांगतोय स्वर्ग सोडून या पृथ्वी तलावरती मनुष्याचं रूप धारण करून या पृथ्वी तलावरती आला. रिझन आणि कारण हालेलुया. तुम्ही आणि मी पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की प्रत्येक मनुष्य हा नाशामध्ये होता. प्रत्येक मनुष्य हा पापामध्ये होता. प्रत्येक मनुष्य हा गुन्ह्यामध्ये होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा नव्हती की तुम्ही आणि मी आध्यात्मिक जीवनात तुम्ही आणि मी नरकामध्ये जावा किंवा तुमचा आणि माझा आत्मा जो आहे तो अधोलोकामध्ये न्यायाच्या दिवशी जावा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्या तारणासाठी आणि तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला आणि मला देवाचा मार्ग शिकवण्यासाठी बायबल सांगतं या भूमीवरती त्याचं आगमन झालेलं आहे. आमेन. आणि 2025 वर्ष म्हणजे 25 चालू आहे. 2025 वर्ष होत आहे की येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आहे. आणि आज महत्वाची गोष्ट आहे की खूपशा लोकांना तो अरुंद मार्ग आहे किंवा स्वर्गाचा मार्ग आहे त्या मनुष्याला आज समजलेला आहे. आणि म्हणून आज या जगातून देवाने तुमच्या आणि माझी काय केली आहे? निवड केलेली आहे. आणि देवाच्या लोकांनो तुम्ही आणि मी आज चांगला निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला आणि मला प्रभूच्या राज्यामध्ये आज प्रवेश करण्याची संधी मिळाली आहे. आणि त्या संधीचं प्रत्येक मनुष्याने सोनं करावं ही देवाची एकमेव इच्छा आहे. येशू प्रभू की. आणि ह्या अरुंद दरवाजाला किंवा स्वर्गाच्या दरवाजाला मनुष्याने ओळखलं पाहिजे की या पृथ्वी तलावर माझं जगणं आहे, पण या पृथ्वी तलावर माझा एक ना एक दिवस प्रवास संपल्यानंतर मी कुठं जाणार आहे. येशू प्रभू की. तर ज्या काळात प्रभू येशू ख्रिस्त लोकांना सांगत होता, आज पास्टर विश्वास गडाख, लक्ष द्या, पास्टर विश्वास गडाख देखील तुम्हाला आणि मला ओढून ओढून सांगत आहे. आणि जगामधला प्रत्येक निवडलेला पात्र देखील तुम्हाला आणि मला ओढून ओढून किंवा या जगातल्या लोकांना ओढून ओढून हे सांगत आहे की तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्ताचं तुम्ही आणि मी ऐका. प्रभू येशू ख्रिस्ताचं तुम्ही आणि मी आज्ञाचं पालन करा. म्हणा सगळेजण आमेन. आज्ञाचं काय करा? म्हणा पालन करा. शेजाऱ्याला म्हणा प्रभूच्या आज्ञाचं पालन करा. म्हणून सगळ्या लोकांना परमेश्वराचे दास ओढून ओढून सांगत आहे की अरुंद दरवाजामध्ये या, अरुंद दरवाजामध्ये या. आणि म्हणून पवित्र शास्त्र जगातल्या लोकांना देण्यात येतं. सुवार्ता ट्रॅक
लोकांपर्यंत पोहोचवण्यात येते. बरोबर आहे. माईकच्या द्वारे, भोंग्याच्या द्वारे किंवा मीटिंगच्या द्वारे काय आम्हाला लोकांना दाखवायचं आहे किंवा काय आम्हाला या जगातील लोकांना सांगायचं आहे की तुम्ही ज्या मार्गामध्ये चाललेला आहात तो मार्ग खरा नाहीये. तो मार्ग तुम्हाला चुकीच्या मार्गावरती घेऊन जाणार आहे आणि तो मार्ग पवित्र शास्त्रामध्ये लिहिला आहे, नाशाचा मार्ग आहे. म्हणून जगातल्या लोकांना तुम्हाला आणि मला आज ओरडून ओरडून का सांगण्याची वेळ येते किंवा का सांगण्याचा समय येतो, कारण एकेकाळी तुम्ही आणि मी देखील या नाशामध्ये किंवा नाशाच्या दरवाजामध्ये एकेकाळी उभे होतो. आणि कल्पना करा, येशू प्रभू की, येशू प्रभू की. थोडा विचार करा, जर तुम्हाला अरुंद दरवाजा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जर कळाला नसता तर आज तुम्ही आणि मी कुठं असतो. बरोबर आहे. परंतु आज त्या ख्रिस्ताची, त्या देवाची तुम्हाला आणि मला ओळख झाल्यामुळे तुम्हाला आणि मला आज सत्य परमेश्वराची सेवा कार्य करण्याला देवाने नियुक्ती करून ठेवलेली आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी आज आध्यात्मिक जीवनात तुमचा आणि माझा जो नाश होणार होता, काय होणार आता म्हणजे तुमचा आणि माझा जो आत्मा आहे तो नाश होणार होता, तो नरकामध्ये टाकला जाणार होता. आणि त्याचप्रमाणे जर तुमचं शारीरिक जीवन तुम्ही आणि मी पाहिलं किंवा दैहिक जीवन तुम्ही आणि मी जरी पाहिलं तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल की तुमच्या आणि माझ्या जीवनात सुख, शांती, समाधान, आनंद आणि क्षमा नव्हती. येशू प्रभू की. परंतु एक दरवाजा ज्याच्यापासून तुम्ही आणि मी खूप लांब होतो एकेकाळी, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचा तुम्ही नाकार करायचे है ना, इन्सल्ट करायचे, अपमान करायचे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आणि मी एकेकाळी नावं ठेवायचो. तो आमचा देव नाही, तो आमचा प्रभू नाही असं आम्ही एकेकाळी बोलायचो. ते आमचं बायबल नाही हे पण आम्ही बोलायचो. ते चर्च, ते मंदिर आमचं नाही हे पण आम्ही बोलायचो. पण आज काय झालेलं आहे, आम्ही एकेकाळी नाशामध्ये जीवन जगणारे लोक होतो. नाश करणारा हा देव नाही, तर बायबल सांगते नाश करणारा हा शैतान आहे. देव नेहमी आपल्या लोकांचं हित, भलं आणि कल्याण करण्याच्या पाठीमाग आहे. पृथ्वी तलावर पण तुमचं आणि माझं हित होणार, भलं होणार आणि पृथ्वी तलावरचा प्रवास तुमचा आणि माझा संपला तर तुम्हाला आणि मला देवाच्या घरात अनंत काळचं जीवन मिळणार. म्हणा आमेन. पण दुष्टाला असं वाटतं किंवा शैतानाला असं वाटतं, काय वाटतं, हालेलुया, काय वाटतं शैतानाला की तुम्ही आणि मी स्वर्गामध्ये जाऊ नये. म्हणा तुम्ही आणि मी स्वर्गामध्ये जाऊ नये. बरोबर आहे ना. आणि म्हणून तुम्हाला आणि मला, हालेलुया, तुम्हाला आणि मला, लक्ष द्या माझ्याकडे, तुमच्या आणि माझ्या जीवनाला पण नाशाच्या मार्गावरती घेऊन जाण्याचा शैतान वारंवार प्रयत्न करत आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला जे ओळखून घ्यायचं आहे की जर मंडळीतल्या लोकांनी देवाच्या वचनाला मान दिला, देवाच्या वचनाला सन्मान दिला, देवाच्या वचनाला जर आदर दिला तर देव तुम्हाला आणि मला मेंढपाळाच्या द्वारे नाशाच्या दलदलीतून किंवा पापी जीवन